नगरपंचायत आणि ग्रामीण हद्दीतील शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी म्हणून त्यांना पहिलीपासूनच संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त करून या अत्याधुनिक सुविधेमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा अमूल्य लाभ मिळणार आहे आणि ते आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जातील, असं मत खासदार सुनील तटकरे यांनी अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूलमध्ये संगणक कक्षाचं उद्घाटन करताना केलं. यावेळी खासदार तटकरे यांनी स्वतः विद्यार्थ्यांमध्ये जाऊन कसं संगणक चालवतात हे सुद्धा पाहिलं. सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे म्हसळा दौऱ्यावरती आलेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतनं म्हसळा नगरपंचायत हद्दीतील 3 शाळेच्या 1,40,00,000 रुपयांच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन केलं आणि यानंतर शहरातील अंजुमन इस्लाम जंजिरा हायस्कूलमध्ये नवीन 25 संगणक कक्ष तर न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये नवीन 25 संगणक कक्षाचं उद्घाटन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा शेरो शायरी करत खासदार तटकरे यांचं लक्ष वेधलं. म्हसळा शहराच्या 3 नगरपालिकेच्या शाळा आहेत. एक अंजुमन इस्लामची आहे, न्यू इंग्लिश स्कूलचा आता याच्यानंतर मी जाणार आहे. पण नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणारा जे काही मुलं आहेत ती समाजातल्या गरीब कुटुंबातील असायला असतात. याचा अर्थ इथे शिकणारी मुलं गरीब नाहीत असं मी म्हणणार नाही, पण त्यांना उपलब्ध होणारं शिक्षण सुद्धा पूर्णपणाच्या पायाभूत सुविधेपासून निर्माण झालं पाहिजे. पण अगदी पहिलीच्या वर्गापासून आता आपण सगळ्या नगरपालिकेच्या 3 शाळा दुरुस्त करायला आणि दुरुस्त करायला संगणक, डिजिटल बोर्ड, टॉयलेट्स, ऑलकुई सुविधा याच्यासाठी जवळपास 1.5 कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला. मला हेच बघायचं आहे की उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या देशाची उद्याची भवितव्यामध्ये घडणारी पिढी ही पहिलीच्या वर्गापासून किंवा नर्सरी, जसं मी मगाशी विचारलं आमच्या नजीर मस्वालेंना की त्यांच्या शाळेमध्ये कधीपासून तर शिक्षण असतं ते ज्युनियर केजीपासून असतं, नाही तर नर्सरी के आधी सुरू होत आहे. सुरुवाती